Namaskar. We are back with Dr. Purnima Gauri today, consultant neurologist from Joshi Hospital, on the occasion of World Brain Day on 22nd July 2022. Welcome, Dr. Purnima. Thank you, Mansi. So the second part of this video is based on the memory part. We were talking about sleep and memory clinic. So we covered the sleep part in the first part of the video, and now we are on the second part, that is memory. So Dr. Purnima, I would like to ask you the first question: what is the difference between dementia and Alzheimer's disease? थँक्स मानसी. हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अल्झायमर्स हा ॲज अ वर्ड, अल्झायमर्स हा इतका पॉप्युलर झाला की लोकांना अल्झायमर्स म्हणजेच डिमेन्शिया असं वाटतं. पण खरं डिमेन्शिया इज द ब्रॉड टर्म आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आणि अल्झायमर्स हा सर्वात जास्त चर्चित प्रकार झाला डिमेन्शियाचा. सो अल्झायमर्स इज द मोस्ट पॉप्युलरली नोन टाईप ऑफ dementia. There are other types of dementia like Lewy body dementia, frontotemporal dementia, vascular dementia, mixed dementia. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत डिमेन्शियाचे. बेसिकली डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश, म्हणजे जिथे व्यक्तीची स्मृती कमी कमी होत जाते. आणि जसं मला खूप वाटतं की स्मृती हा आपल्या पर्सनॅलिटीचा खूप मोठा भाग आहे. सो डिमेन्शिया इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. जसं जसं माणसाचं वय वाढत जातं, सगळ्यांना प्रत्येकाचा स्मृतिभ्रंश होतोच, तर मग सगळ्यांनाच डिमेन्शिया म्हणून आपण कॅटेगराईज करणार? नाही, तसं नाहीये. पण हा सर्वात कॉमन गैरसमज आहे. तर एज रिलेटेड मेमरी इम्पेअरमेंट किंवा एज रिलेटेड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट ही एक टर्म आहे. म्हणजे वयोमानाने जे आपण विसरायला लागतो ते. जसं तरुणपणी काही लोक ॲब्सेंट माइंडेड असतात, काही लोक नसतात, तसंच एज रिलेटेड मेमरी इम्पेअरमेंट म्हणजे साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी विसरणं. आणि त्याच्यामध्ये ते कळतं कसं, तर समजा आपण काहीतरी विसरलोय, आपण फ्रीजमधनं काहीतरी हवंय म्हणून आपण फ्रीजकडे गेलो आणि मग विसरलो काय हवंय, मग आपण पुन्हा त्या स्पॉटला जातो जिथे आपल्याला तो विचार आला असतो आणि मग तो आठवतो. सो हे क्यूइंग आहे. किंवा पहिला अक्षर दिला आणि पुढचा शब्द आठवला, तर दिस इज कॉल्ड क्यूइंग. तर क्यूइंगने आठवतं, रोज रोज होत नाही. तुमच्या डे टू डे किंवा फायनान्शियल गोष्टींमध्ये ह्याचा परिणाम झालेला नाही, किंवा तुमचे काही मिस्टेक्स होत नाहीयेत दिवसभरात. जसं की कुकिंगमध्ये स्वयंपाक करताना काहीतरी मेजर गोष्ट विसरलो, 2 माणसांचं करायच्या ऐवजी 4 माणसांचं करून ठेवलं, अशा गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इट इज मोर लाईकली टू बी एज रिलेटेड मेमरी इम्पेअरमेंट किंवा एज रिलेटेड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. आणि इफ यू वॉन्ट टू बी शुअर अबाउट दिस, जर तुम्हाला स्वतःबद्दल असं वाटत असेल की मला हे आहे की डिमेन्शिया आहे, तर द बेस्ट वे इज टू गेट युअर न्यूरोसायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन डन. कारण त्याच्यामध्ये खरी माहिती कळते. त्या स्कोअरमध्ये एक कट ऑफ पॉईंट आहे की ज्याच्यापेक्षा खाली असेल तर हा डिमेन्शिया आहे, ज्याच्यापेक्षा वर असेल तर हे एज रिलेटेड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट आहे. ही सोय जोशी हॉस्पिटलला आहे का? हो, बिलकुल आहे. जोशी हॉस्पिटलमध्ये मी आणि माझी टीम आहे आणि वी डू दिस न्यूरोसायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन्स. मी जॉईन झाल्यापासून अनेक पेशंटसाठी आपण हे ऑलरेडी केलेलं आहे आणि आता मेमरी क्लिनिकद्वारा आपण हे जास्त ऑर्गनाइज्ड पद्धतीने करणार आहोत. आणि मला इथे हे सांगायला आवडेल की डिमेन्शियामध्ये लोकांना असं वाटतं की फक्त स्मृती. आता स्मृती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहे. फॉर एक्झाम्पल वर्बल मेमरी म्हणजे शब्दसंचय जो माझ्या डोक्यामध्ये आहे ती स्मृती. मग घटनांबद्दलची मेमरी म्हणजे एपिसोडिक मेमरी, म्हणजे सकाळी भेटायला कोण येऊन गेलं, नाश्त्यासाठी काय केलं, 4 दिवसापूर्वी मी कुठे गेली होते, सो दॅट इज एपिसोडिक मेमरी. मग सिमॅन्टिक नॉलेज म्हणजे भाषेचं ज्ञान असतं, ती पण एक मेमरी आहे. व्हिज्युअल मेमरी आहे, म्हणजे माझ्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत, कपाटामध्ये काय ठेवलंय, किचनमध्ये कोणत्या रॅकवर काय आहे, ह्याला व्हिज्युअल मेमरी म्हणतो. त्यामुळे मेमरीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ह्या कोणत्याही भागातल्या कोणत्याही प्रकारातली मेमरी जाऊ शकते. असं जरुरी नाहीये की मला काहीतरी घटनाच मी फक्त विसरीन किंवा शब्दच विसरीन. इट कॅन बी फ्रॉम एनी डोमेन. तर डिमेन्शियाच्या डेफिनेशन मध्ये काय आहे की मोर दॅन 2 डोमेन्स ऑफ अवर हायर फंक्शन्स. मग त्याच्यात कॅल्क्युलेशन आलं, भाषेचं कौशल्य आलं, मग वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृती आल्या, व्हिज्युअल स्पेशल ओरिएंटेशन आलं, म्हणजे इथून बाहेर जर जायचंय तर सरळ जाऊन डावीकडे वळायचं, उजवीकडे वळायचं, हे जे ज्ञान आहे व्हिज्युअल स्पेशल मेमरी हे आलं. तर ह्या सगळे हे जे वेगवेगळे डोमेन्स आहेत आपल्या ज्ञानाचे, त्या डोमेन्सपैकी 2 पेक्षा जास्त घटकामध्ये जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा त्याला आपण डिमेन्शिया म्हणतो. आणि मग त्याचे हे सगळे प्रकार. सो साइन्स अँड सिम्पटम्स काय असले आहेत डिमेन्शियाचे जे फॅमिली मेंबर्सला इमिजिएट कळले पाहिजेत? म्हणजे अर्ली स्टेज डिमेन्शिया ज्याला आपण म्हणू ते काय आहे? अर्ली स्टेज ऑफ डिमेन्शिया अनफॉर्च्युनेटली इतकी सटल असते, म्हणजे साध्या साध्या गोष्टी विसरायला लागणं. एस्पेशली रिसेंट मेमरीमध्ये हे सुरू होतं. आता बरेचसे नातेवाईक म्हणतात की अहो नाही, तिची स्मृती इतकी चांगली आहे, 20 वर्षापूर्वीचं तिला इतकं छान आठवतं, पण ती फक्त ना सकाळी ती बाई येते तिला ओळखतच नाही. सो रिसेंट
रिसेंट मेमरीमध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स व्हायला लागतात, या दिवशी काय झालं, आजच्या दिवशी, काल काय झालं, परवा काय झालं, मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात, हे विसरायला होतंय. किंवा आपण आपलंच घर हे आहे पण नवीन घरी आपण शिफ्ट झालोय, पण ते जुनंच घर आपलं घर वाटत राहतंय. तर त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टींना, जागेला, वास्तूला न ओळखणं किंवा तारखांमध्ये, दिवसांमध्ये गडबड होत राहणं, तर हे वेगवेगळे घटक. किंवा स्त्रिया असतील, एस्पेशली होम मेकर्ससाठी आम्ही बघतो हे की कुकिंगमध्ये मिस्टेक्स व्हायला लागतात. किंवा अनेक पेशंट्समध्ये आम्ही बघतो की ड्रेसिंगमध्ये एरर्स व्हायला लागतात, की शर्ट उलटच घातलं किंवा आधी शर्ट घातलं मग बनियनकडे लक्ष गेलं, किंवा साडी नेसताना निर्या टाकताना एकदम जम्बलिंग व्हायला लागलं. तर ह्या ज्या कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्या प्रोसिजरल मेमरी, तर प्रोसिजरल मेमरी मधले एरर्स सुद्धा होऊ शकतात. तर हे जेव्हा सुरू होतात सिम्पटम्स तेव्हा इतके सटल असतात, इतके सॉफ्ट असतात की ते मिस होऊ शकतात. पण ह्याच्यात दक्षता ठेवणं गरजेचं आहे. आणि मग होतं काय की हे हळूहळू जमा होत राहतात आणि मग ते 2-3 सिम्पटम्सचे कॉम्बिनेशन्स व्हायला लागतात की हे सुद्धा विसरते, ते सुद्धा विसरते. आणि मग त्यावेळेस लक्षात यायला लागतं नातेवाईकांच्या की काहीतरी स्मृतीमध्ये गडबड झाली आहे. पुष्कळदा काय वाटतं लोकांना की हे तर 60च्या वर गेले, हे तर विसरणारच. पण असं नाहीये. जसं मी म्हटलं, डिमेन्शिया सगळ्यांना होत नाही, विसरणं सगळ्यांना होत नाही. त्यामुळे विसरत असाल तर इट नीड्स टू बी रिपोर्टेड. आणि वेगवेगळे घटक आपल्या मेमरीचे आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अराउंड द टाइम ऑफ रिटायरमेंटच ह्या गोष्टी व्हायला लागतात. तर पुष्कळदा एस्पेशली अबाउट मेन वी हॅव फाउंड दिस की ऑफिसमध्ये तो माणूस काम करत असतो आणि एक्झिक्युटिव्ह पोस्टवर असतो, कदाचित त्याच्या असिस्टंट्सना कळलेलं असतं की हे विसरतायत साहेब, पण घरच्यांना काहीच कळलेलं नसतं कारण दिवसभर सर ऑफिसमध्ये असतात. मग रिटायरमेंट नंतर ते बाबा घरी थांबायला लागतात दिवसभर आणि मग तेव्हा त्यांच्या वाईफला किंवा त्यांच्या मुलांना, सुनेला कळतं की अरे बापरे ह्यांना तर विसरायला होतं. आणि मग त्यांना वाटतं की हे रिटायरमेंट पासून विसरायला लागले. त्यामुळे ऑनसेट ऑफ डिमेन्शिया खरं अगोदरचाच असतो. इट अकर्स ओव्हर मंथ्स अँड इयर्स. त्यामुळे अर्ली स्टेज बरेचदा मिस होते. त्यामुळे थोडं जरी वाटलं की आहे का तर इव्हॅल्युएट करून घ्यायचं आणि जर असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्यायची. प्रिकॉशन्स काय म्हणजे फॉलो केले पाहिजेत पेशंट्सनी डिमेन्शिया टाळण्यासाठी? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण 2014 मध्ये एक पेपर होता आणि त्या रिसर्च पेपरमध्ये असं आढळलं की 1/3 ऑफ डिमेन्शियाज कॅन बी प्रिव्हेंटेड, विच इज सच अ बिग गुड न्यूज. त्याचं कारण असं आहे की डिमेन्शियामध्ये काही काही कारणं आहेत जी रिव्हर्सिबल आहेत, काही कारणं आहेत जी इरिव्हर्सिबल आहेत. जसं की न्यूरो डिजनरेशन हे इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे काही काही पेशी गळून पडतात, त्यांची वेळ येते आणि त्या गळून पडतात, त्याला म्हणतात अपोप्टोसिस, प्रोग्राम्ड सेल डेथ. पण काही कॉजेस आहेत जे रिव्हर्सिबल आहेत. जसं की डायबिटीज चांगला मॅनेज झाला पाहिजे, म्हणजे डायबिटीजमुळे होणारे ब्लड सर्क्युलेशनचा डॅमेज होणार नाही. ब्लड प्रेशर तुमचं व्यवस्थित मॅनेज झालंच पाहिजे, कारण मग ब्लड प्रेशरमुळे जो ब्रेन डॅमेज होतो तो होत नाही. त्याच्यानंतर B12 ची जर कमी असेल तर इट हॅज टू बी ट्रीटेड. मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ नर्वस सिस्टम, व्हिटॅमिन B12. त्यामुळे त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन जरी खात असलात तरी आजकाल प्रोसेस्ड मीट इतका आहे की इव्हन नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्यांमध्ये सुद्धा B12 डेफिशियन्सी आपल्याला आढळते. व्हिटॅमिन D3 सुद्धा तसंच महत्वाचं आहे. थायरॉइड फंक्शन्स हे महत्वाचे आहेत. तर थायरॉइडमध्ये प्रॉब्लेम जर तुम्हाला असेल तर उगीच टाळाटाळ करू नका. टेक दॅट रिप्लेसमेंट थेरपी ऑफ थायरॉक्सिन. तर हे मेडिकल रिझन झाले. त्याच्यानंतर लाईफस्टाईल चेंजेस. लाईफस्टाईल चेंजेसमध्ये 3 सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे आहार, ॲज आय सेड विटॅमिन्स आर इम्पॉर्टंट, एक्सरसाइज जी शरीर आणि मन दोन्हीसाठी महत्वाची आहे, आणि झोप ज्याच्याबद्दल आपण काल बोललो. तर डाएट, एक्सरसाइज आणि स्लीप ह्या 3 अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. अँड ॲज आय हॅव स्टार्टेड टेलिंग नाव, स्क्रीन हायजीन हा अतिशय महत्वाचा आहे. कारण स्क्रीनच्या आहारी जाऊन इडियट बॉक्स असायचा पूर्वी, आता इडिओटिक स्क्रीन्स झालेत आणि वी आर बिकमिंग स्लेव्स टू आवर स्क्रीन्स. तसं होऊ नाही द्यायचंय. तो स्क्रीन टाइम हायजीन हा लाईफस्टाईल साठी अतिशय महत्वाचा भाग झालेला आहे आता. तर ह्या सगळ्या जर गोष्टी फॉलो केल्या तर मग 1/3 to 1/4 ऑफ डिमेन्शियाज कॅन बी प्रिव्हेंटेड, विच इज अ व्हेरी गुड न्यूज. आणि समजा एखाद्या पेशंटला डिमेन्शिया झाला आणि तो तुमच्याकडे आला तर त्या पेशंटला तुम्ही काय ऍडवाइस कराल? और त्यांच्या ज्यावेळेला फॅमिली काउन्सिलिंग वगैरे ज्यावेळेला तुम्ही करता तर मग तुम्ही काय हे कराल? डिमेन्शिया जेव्हा होतो, पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो डिमेन्शियाचा, तेव्हा तो कोणत्याही स्टेज ऑफ डिमेन्शियामध्ये असू शकतो. कारण घरच्यांना कळलेलंच नसेल समजा हा डिमेन्शिया आहे, तर सम ऑफ द पेशंट्स रिपोर्ट व्हेरी लेट टू अस, सम रिपोर्ट टू अस व्हेरी अर्ली. तर आधी आपल्याला ती स्टेज ऑफ डिमेन्शिया
ओळखावी लागते आणि त्याच्यासाठी सुद्धा न्यूरोसायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन अतिशय महत्त्वाचं टूल असतं. ऑफकोर्स इन ॲडिशन आपण ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या करतो, MRI करतो, ह्याच्यावरनं आपल्याला एक कम्प्लीट पिक्चर तयार होतं. तर सेकंड किंवा थर्ड व्हिजिटला मी एक फॅमिली काउन्सिलिंग घेते, ज्याच्यामध्ये जे सगळे नातेवाईक पेशंटचे केअर गिव्हर्स म्हणून असणार आहेत, आयदर घरामध्ये एकत्र राहणारे किंवा रिमोट केअर गिव्हर्स असतात, काही काही जण NRIs असतात, परदेशात राहत असतात. त्या सगळ्यांनी एका पेजवर असणं अतिशय महत्त्वाचं असतं त्या एका डिमेन्शियाच्या पेशंटसाठी, विच इज वाय इट इज नेव्हर अ पेशंट विथ डिमेन्शिया, इट इज ऑलवेज अ फॅमिली विथ अ डिमेन्शिया पेशंट. आणि त्यामुळे मग त्या फॅमिली काउन्सिलिंगमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. गोल सेटिंग करावं लागतं आपल्याला, ट्रीटमेंट प्रोग्राम एक बनवावा लागतो आणि त्याचं गोल सेटिंग करावं लागतं, एक्सपेक्टेशन सेटिंग करावं लागतं. म्हणजे आता आपण अपेक्षा काय ठेवायची आहे, मग त्यांना मी स्टेजेस ऑफ डिमेन्शिया एक्सप्लेन करते आणि गोल्स ऑफ ट्रीटमेंट जे आहे ते माझ्या दृष्टीने 5 गोल्स ऑफ ट्रीटमेंट असतात. सर्वात पहिलं असतं पर्पजफुल लाईफ, दुसरं असतं फंक्शनॅलिटी ऑफ द पर्सन, म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःचं काम स्वतः करता आलं पाहिजे. तिसरा गोल असतो मोबिलिटी, म्हणजे आपली हालचाल चालू राहिली पाहिजे, कारण हालचाल बंद एकदा झाली, एकदा आपण एक गोळा बनलो एका जागी की मग देर आर n नंबर ऑफ कॉम्प्लिकेशन्स, मेडिकल कॉम्प्लिकेशन्स विच कॅन अकर, ते आपल्याला टाळायचे असतात. त्यामुळे मोबिलिटी ही व्यक्तीची सुरू ठेवावीच लागते, जितका वेळ जमेल तितका वेळ. आणि मग डिग्निटी ऑफ द पेशंट अँड कम्फर्ट ऑफ द पेशंट. तर हे असे 5 गोल्स डिमेन्शियाच्या ट्रीटमेंटमध्ये आय हॅव डिफाईन्ड देम आणि मला हे प्रॅक्टिकली खूप युजफुल वाटतात. पर्पजफुल लाईफ, फंक्शनॅलिटी, मोबिलिटी, डिग्निटी आणि कम्फर्ट. मग प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला कोणत्या गोल्सवरती भर द्यायचा हे बघावं लागतं. फिजिओथेरपीचा सुद्धा डिमेन्शियामध्ये मला अतिशय महत्त्वाचा रोल वाटतो, कारण त्याने पेशंट जास्तीत जास्त वेळ मोबिलिटी मेंटेन करू शकतो आणि फंक्शनॅलिटी सुद्धा मेंटेन करू शकतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, आणि इट इज अ व्हेरी कस्टमाइज्ड ट्रीटमेंट. प्रत्येक पेशंट डिमेन्शियाचा वेगळा असतो, कारण पहिली गोष्ट म्हणजे डिमेन्शियाचे प्रकारच इतके आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पेशंट कोणत्या स्टेज ऑफ डिमेन्शियामध्ये आहे. फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया जर असेल तर पेशंटला खूप सारे बिहेवियरल इश्यूज असतात. अल्झायमर्स असेल तर पेशंट खूप विड्रॉ व्हायला लागतो, असा आत जायला लागतो. तर त्यामुळे प्रत्येक पेशंट इतका वेगळा आहे, प्रत्येक फॅमिली वेगळी आहे, त्यांचे डायनामिक्स वेगळे असतात. त्यामुळे द ट्रीटमेंट प्रोग्राम हॅज टू बी कस्टमाइज्ड, गोल्स हॅव टू बी कस्टमाइज्ड, एक्सपेक्टेशन्स हॅव टू बी कस्टमाइज्ड. त्यामुळे फॅमिली काउन्सिलिंग हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा असतो डिमेन्शियाच्या ट्रीटमेंटमध्ये माझ्या दृष्टीने. आणि एखादा डिमेन्शियाचा पेशंट असेल आणि तुम्ही जसं म्हणला होता की काही NRIs पण इन्व्हॉल्ड असतात, तर मग ज्या वेळेला इमिजिएट फॅमिली NRIs असतात त्यावेळेला केअर गिव्हर चूज कसा करणार? तर हा अतिशय सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे, एस्पेशली पुण्यासारख्या शहरात. तर काही संस्थांमध्ये केअर गिव्हर्सचं ट्रेनिंग पण दिलं जातं आणि काही NGOs आहेत जे हे काम करतायत ऑलरेडी पुण्यामध्ये. आणि हे ट्रेंड केअर गिव्हर्स शोधणं हे आहेच, थोडं टास्क आहेच, पण बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये हे एक नेटवर्क असतं केअर प्रोव्हायडर्सचं आणि त्याच्यातनं हे केअर प्रोव्हायडर्स मिळू शकतात. बरेचदा दिवसाचा एक वेगळा केअर प्रोव्हायडर आणि रात्रीचा एक केअर प्रोव्हायडर असे 2 वेगवेगळे लोक लागतात, कारण ते सुद्धा एक्झॉस्ट होतात त्या डिमेन्शियाच्या पेशंट बरोबर. आणि मग त्यांचा जे केअर गिव्हर असतात असे त्यांचा बर्नआउट ज्याला म्हणतो तो कसा अवॉइड करायचा आपण? जे केअर गिव्हर्स म्हणजे नातेवाईक असतात त्यांचा बर्नआउट थोडा जास्त होतो, कारण त्यांची इमोशनल इन्व्हॉल्वमेंट पण असते. तर त्यांना स्किल डेव्हलपमेंटची गरज असते. आस्किंग फॉर हेल्प इज ऑल्सो स्किल, टेकिंग युअर टाइम ऑफ फॉर युअर सेल्फ इज अ स्किल. असर्टिव्हनेस हे मला वाटलेलं आहे की खंबीरपणा हा केअर गिव्हरमध्ये एक अतिशय महत्त्वाचं हे एक कौशल्य आहे आणि आमच्या NGOच्या तर्फे आम्ही हे केअर गिव्हर स्किल डेव्हलपमेंट करतो. सो वी आर फॉर्मिंग अ क्लब फॉर केअर गिव्हर्स ऑफ एस्पेशली पेशंट्स विथ डिमेन्शिया अँड पार्किन्सन्स डिझीज, कारण ह्या केअर गिव्हर्सचा बर्नआउट सर्वात जास्त होतो, एक्झॉशन असतं, इमोशनल बर्नआउट आणि फिजिकल बर्नआउट. त्यांना हायपरटेन्शन, डायबिटीज, इन्सोमनिया हे सगळं मी पाहते आता सध्याच्या परिस्थितीत सुद्धा. सो वी आर डेव्हलपिंग दिस प्रोग्राम ऑफ स्किल डेव्हलपमेंट फॉर केअर गिव्हर्स so that they don't burn out. Okay. Yeah. Thank you, Dr. Purnima. This was very insightful. Thank you so much. Thanks, Mansi.